Good morning, Standard 9, Subject Math 2, Chapter number 3, Triangles. सेमी आणि मराठी दोघंही लक्ष द्या. त्रिकोण हे प्रकरण आहे. आता यामध्ये आपल्याला सोडवायचं आहे प्रॅक्टिस सेट 3.1. त्या अगोदर यातले सगळे जे कन्सेप्ट आहेत हे कन्सेप्ट आपल्याला उदाहरणामध्ये येणार आहे, म्हणून आपण त्याचे थेरम नंतर घेऊ आणि प्रॅक्टिस सेट आधी घेऊ. उदाहरणामध्ये जिथं जिथं कन्सेप्ट येईल तिथं तिथं मी तुम्हाला सांगणारच आहे. तर मग चला तर त्यातलं पहिलं उदाहरण सोडवू आपण. पहा आता पहिल्या उदाहरणामध्ये ते काय म्हणतायत, लक्ष द्या. आता इथे इन फिगर 3.8 अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल. काय गणित येते, इन फिगर अँगल ACD इज अन एक्सटेरियर angle of triangle ABC. Angle B equal to 40 degree, angle A equal to 70 degree. Find the measure of angle ACD. आता बारकाईने लक्ष द्या. इथं आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला बाह्य कोन काढायचा. हा काय आहे, आता जर आकृती तुम्ही पाहिली तर या पद्धतीची ती आकृती आहे. नाव अशी दिलेली आहेत पहा, ABC आणि हा कोन आहे इथे D नाव आहे. मग हा जो अँगल आहे ह्या त्रिकोणाचा हा काय आहे, रिमोट एक्सटेरियर अँगल. त्याला बाह्य कोन असं म्हणतात. मराठीत काय म्हणायचं, याला बाह्य कोन म्हणायचं. हा कोन आपल्याला शोधायचा आहे. आणि ए अँगल किती दिलेला आहे आपल्याला, 70 डिग्री, आणि बी अँगल किती दिलेला आहे आपल्याला, 40 डिग्री. नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा त्रिकोणाच्या हा शिरोबिंदूपासून जो अँगल होतो बाहेरच्या बाजूने इथे होईल, किंवा इकडे जर वाढवलं तर हाही एक्सटेरियर होईल, याला इकडे वाढवलं तर हाही एक्सटेरियर होईल. म्हणजे एक्सटेरियर अँगल लक्षात आला पाहिजे. त्याला एक्सटेरियर रिमोट अँगल्स हे काय आहेत, दोन रिमोट अँगल्स आहेत. दूरस्थ म्हणजे बाह्य कोणाची बेरीज त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या बेरजे इतकी असते. म्हणून आपण काय म्हणणार सोल्युशनमध्ये, सोल्युशन. मग इथे म्हणा अँगल ACD इज an exterior angle of triangle ABC. आणि याला म्हणायचं हे काय आपल्याला दिलेलं आहे, गणितात हे दिलेलं आहे. पहा दिसतं इथं, ACD इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC हे दिलेलं आहे, गिवन आहे. मग आपल्याला नियम काय माहिती आहे, नियम एकतर वरती लिहा किंवा खाली लिहा. मग नियम असा आहे त्याचा, तो नियम आपल्याला तिथे लिहावा लागेल, की जो थेरम आहे तो थेरम आपल्याला तिथे लिहावा लागेल. तर काय, द मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल. म्हणजे बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापाच्या बेरजे इतके असते. म्हणून इथं इंग्लिशमध्ये लिहिणार आपण, मेजर ऑफ an exterior angle of a triangle is equal to
the sum of its remote interior angles. आले लक्षात? मग टाका आता. हे दोन काय आहेत? रिमोट इंटिरियर अँगल आहेत. हा एक्सटेरियर अँगल आहे. मग यम अँगल ACD इक्वल टू ह्या दोन कोणांच्या बेरजे इतका हा असतो. हा दोन कोणांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे अँगल A प्लस अँगल B. देअरफॉर मग यम अँगल ACD इक्वल टू ए अँगल किती आहे? 70 डिग्री प्लस बी अँगल किती आहे? 40 डिग्री. ॲड करा, झाले 110. देअरफॉर यम अँगल ACD इक्वल टू 110 डिग्री. मग फायनल आन्सर काय लिहायचं? फाइंड द मेजर ऑफ. तर मग काय म्हणायचं? मेजर ऑफ अँगल ACD इक्वल टू 110 डिग्री. या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं. आता आपल्याला दुसऱ्या उदाहरणाकडे जायचं. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला इन ट्रायंगल PQR कॉमा अँगल P इक्वल टू 70 डिग्री, अँगल Q इक्वल टू 65 डिग्री, देन फाइंड अँगल R. अँगल R आपल्याला शोधायचा. आता एक त्रिकोण काढून घ्या या ठिकाणी. मग हा झाला PQR. तर P अँगल किती आहे आपला? 70 डिग्री. Q अँगल किती आहे? 65 डिग्री. आणि R अँगल आपल्याला शोधायचा आहे. मग R अँगलला आपण तसंच ठेवू किंवा त्याला सपोज केलं तरीही चालेल. आता इथे त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज हा गुणधर्म आपण अभ्यासलेला आहे. सम ऑफ द 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. मग सोल्युशनमध्ये लिहा. देअरफॉर अँगल P इक्वल टू 70 डिग्री, अँगल R इक्वल टू 65 डिग्री, सॉरी Q इक्वल टू 65 डिग्री, R अँगल इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग म्हणायचं इन ट्रायंगल PQR सम ऑफ ऑल angles of a triangle is 180 degree. Therefore, angle P plus M angle म्हणा major angle P plus major angle Q plus major angle R equal to 180 degree. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते. मग P अँगल किती आहे? 70 डिग्री. Q अँगल किती आहे? 65 डिग्री. M अँगल R इक्वल टू 180 डिग्री. आता याची बेरीज करा. 5 1 13 35 135 अधिक M अँगल R इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर M अँगल R इक्वल टू 180 डिग्री. आता हे इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होतील? मायनस होतील. म्हणजे काय राहील? 10तनं 5 गेले 5, हातचाला 1, 8तनं 4 गेले 4, 1तनं 1 गेला 0. म्हणजे M अँगल R इज 45. देअरफॉर M अँगल R किती आला आपला? 45 आला. पण प्रॉपर्टी लिहायला विसरायचं नाही. प्रॉपर्टी सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 हे लिहायचंच. आता येऊ आपण उदाहरण नंबर 3 कडे. आता यामध्ये जर पाहिलं उदाहरण नंबर 3 मध्ये तुम्हाला काय दिले? त्यांनी अँगल हे व्हेरिएबल म्हणजे चलामध्ये दिलेले आहे. काय केलं आहे पहा. थर्ड एक्झाम्पलमध्ये द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर x degree into bracket x minus 20 degree and x minus 40 degree.
असे तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. मग आता यामध्ये त्रिकोणाच्या तर काय करायचं आपल्याला, फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. तर प्रत्येक कोणाचं काय करायचं आहे आपल्याला, माप काढायचं. मग या ठिकाणी आकृती काढली नाही काढली तरी चालेल, पण एक माहितीसाठी काय करा, छोटीशी आकृती काढून घ्या. त्याला नाव द्या PQR. आता पहिला कोण दिला आहे त्यांनी, x डिग्री, दुसरा दिला आहे x - 20 डिग्री, आणि इथला कोण दिला आहे आपल्याला x - 40 डिग्री. बरोबर. आता इथे तुम्हाला काय आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते, पण तिन्ही कोण काय केलेत त्यांनी व्हेरिएबलमध्ये दिलेत. म्हणजे व्हेरिएबल जो आहे x, याची किंमत आपल्याला शोधावी लागेल. म्हणून इथे काय म्हणावं लागेल, सोल्युशन लेट्स अँगल P = x डिग्री, अँगल Q = x - 20 डिग्री, अँगल R = x - 40 डिग्री. हे त्रिकोणाचे तीन कोण झाले. मग आपल्याकडं प्रॉपर्टी आहे, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. Therefore m angle P plus m angle Q plus m angle R = 180 डिग्री. Put values x डिग्री प्लस x - 20 डिग्री प्लस x - 40 डिग्री, सगळे मायनसमध्ये आहेत, = 180 डिग्री. म्हणजे इथून आपल्याला x शोधता येईल. Therefore x प्लस x - 20 प्लस x - 40 = 180 डिग्री. x मोजा किती आहेत, 1 2 3 म्हणजे 3x. 20 - 20 आणि - 40 यांची बेरीज होईल 60. पण मोठ्या संख्येचं चिन्ह येईल वजा, बरोबर 180. आता हे 60 तिकडे नेऊ, ट्रान्सफर करू, म्हणजे 180 डिग्री - 60 डिग्री. Therefore 3x = मायनस करा तर हे 120 डिग्री. Therefore x = 120. आता 3 इकडे मल्टिप्लाय, इकडे डिवाइड करा 3 ने. Therefore x = कितीचा भाग जाईल, 3 × 3 3 × 4 12, 3 4 12. Therefore 40 डिग्री. x is 40 डिग्री. Then angle P = x डिग्री. Therefore angle P is 40 डिग्री. Then angle Q = x - 20. x किती आला आपला 40. 40 - 20 = 20 डिग्री. Therefore angle R = x - 40. Therefore इथे आपल्याला x ची किंमत किती आली, 40. 40 मधून 20 गेले, किती उरले 20. आणि आता 40 मधून 40 गेले, म्हणजे 40 4 त्रिक 12, बरोबर आहे, 4 त्रिक 12, बरोबर. 40 मधून 40 गेले = 0 डिग्री. आता यांची बेरीज 180 यायला पाहिजे. इथे का पहा नाही आहेत. मग इथं काय केलं त्यांनी, -20x - फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. मग आता प्रत्येक कोणाची आपण बेरीज केली, बरोबर. मग हे प्लस आहेत, 1 2 3 3x, 20 आणि 40 60 वजा 60, हे तिकडे जाऊन अधिक होतील. काय होतील इथं, 180 अधिक 180 अधिक 60 होतील. म्हणजे इथं काय होईल, 14 240 येईल. म्हणजे 240 भागिले 3 करावं लागेल. लक्षात, 3 1 3 3 8 24. म्हणजे इथं किती येईल आपलं, 80 डिग्री येईल. x = 80. मग इथे हा पहिला आला 80 डिग्री, इथे आला 80. आता इथं होईल 80 - 20, म्हणजे इथे येईल 60 डिग्री. आणि इथे येईल 80 - 40. Therefore 40 डिग्री. इथे भाग देताना गडबड झाली होती पहा. 180 अधिक, कारण हे इकडे वजा आहे तर तिकडे काय होतील
अधिक होतील. म्हणजे इथं 180 अधिक 60 म्हणजे 240 आणि 240ला 3ने भागल्यानंतर 80 उत्तर आलं. म्हणजे एक्सची किंमत आली 80 म्हणजे अँगल पी इक्वल टू एक्स डिग्री देअरफॉर इट इज 80. क्यू अँगल इज एक्स मायनस 20 80 मायनस 20 म्हणजे 60 आणि आर इक्वल टू एक्स मायनस 40 डिग्री देअरफॉर 80 मायनस 40 डिग्री. आता पहा 40 आणि 60 100 100 आणि 80 180 असं सोडवायचं. कळालं. हे पक्षांतर करताना चिन्ह चुकायला नको. पक्षांतर करताना तिकडे गेल्यानंतर काय होतील ते अधिक होतील. ठीक आहे. चला तर मग आता आपण किती उदाहरणं सोडवली 3 उदाहरण सोडवली. आता आपण चौथं उदाहरण सोडू. ठीक आहे. 4th एक्झाम्पल काय पाहता. The measure of one of the angle of a triangle is twice the measure of its smallest angle and the measure of other is thrice the measure of the smallest angle. म्हणजे काय केलं इकडे लक्ष द्या. आता समजा आपण ही अशी आकृती काढली. First draw a figure, name it A, B, C, the 3 angle of a triangle. आणि A is the smallest angle. we काय सपोज केलं the measure of one angle of a triangle is twice the measure of its smallest angle. हा जर स्मॉलेस्ट असेल तर दुसरा कसा असेल त्याच्या दुप्पट असेल आणि तिसरा कसा असेल त्याच्या तिप्पट असेल. तर तुम्हाला काय शोधायचं फाइंड द मेजर ऑफ दिस 3 अँगल्स. पहिल्या उदाहरणासारखंच सोडवायचं याला काही अडचण नाही आहे. चौथं एक्झाम्पल मग याचं सोल्युशन म्हणा. देअरफॉर अँगल ए इक्वल टू एक्स डिग्री इट इज स्मॉलेस्ट अँगल. मग बाय कंडिशन फर्स्ट पहिली कंडिशन काय आहे स्मॉलेस्ट अँगलपेक्षा कसा आहे हा ट्वाईस आहे. म्हणजे इथं काय होईल अँगल बी इक्वल टू 2x आणि बाय कंडिशन नंबर 2 अँगल सी इक्वल टू 3x. हा कसा आहे स्मॉलेस्ट अँगलच्या ट्वाईस. हा काय आहे ट्वाईस आणि हा कसा आहे थ्राईस म्हणजे तिप्पट आहे असं आपल्याला लावावं लागेल. देअरफॉर आता इथे आपल्याला लावावं लागेल यम अँगल ए प्लस यम अँगल बी प्लस यम अँगल सी इक्वल टू 180. याला म्हणायचं प्रॉपर्टी सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. आणि मग टाका किमती. ए किती आहे स्मॉलेस्ट अँगल इज एक्स, देन सेकंड अँगल इज 2x, थर्ड अँगल इज 3x. टोटल बेरीज किती झाली 180. 3 आणि 2 5, 5 आणि हा 1 6, 6x अंश बरोबर 180 अंश. x अंश इक्वल टू 180. आता 6 इकडे गुणिले आहेत इकडे काय होतील भागिले होतील. तर x डिग्री इक्वल टू 6 त्रिक 18. x किती येईल तुमचा स्मॉलेस्ट अँगल इज स्मॉलेस्ट अँगल. देअरफॉर सेकंड कसा आहे ट्वाईस. देअरफॉर इट इज 2 into 30 दॅट इज 60 डिग्री. आणि तिसरा कसा आहे 3x मीन्स हा अँगल काय झाला तुमचा देअरफॉर ए अँगल हा झाला बी अँगल आणि हा सी अँगल इक्वल टू आले लक्षात थ्राईस म्हणजे 3 गुणिले 30 म्हणजे 3 त्रिक 9 अंश. देअरफॉर काय फाइंड द मेजर ऑफ ऑल 3 अँगल. मग ए अँगल इक्वल टू 30 डिग्री, बी अँगल इक्वल टू 60 डिग्री अँड सी अँगल इक्वल टू सी अँगल इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा 30 60 90चा कोण आहे म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल असणार आहे लक्षात घ्या. समजलं आहे गणित काही अडचण नाही. आता 4th नंबरचं गणित. आता यात हा भाग पॅरलल लाईनवरतीच आहे त्यामुळे ते काही अवघड गणित नाही आहे. हे शेवटचं गणित आपण या उदाहरण संग्रहातलं सोडवू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीची उदाहरणं घेऊ. 5चं उदाहरण पुस्तकात व्यवस्थित पहा. आता इथे काय दिलं आहे त्यांनी
इन द फिगर मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन. काही कोन दिलेले आहेत. युजिंग द मेजर्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड. एक्स वाय झेडची किंमत आपल्याला काढायची. त्यासाठी आपण त्याची एक आकृती इथे काढून घेऊ. म्हणजे इथे जर आकृती काढली तर आपल्याला ते सोडवायचं सोपं जाईल. पहा, ही आकृती दिसते तुम्हाला. हा त्रिकोण आहे. त्रिकोणाला नाव आहे ENM. काय नाव आहे? ENM. आणि हा भाग एक्सटेंड केला आणि इथे किती आला मग? R. आणि हा अँगल दिला आहे तुम्हाला 140 डिग्री. त्यानंतर हा अँगल दिला आहे Y डिग्री आणि हा अँगल दिला आहे X डिग्री. आता इकडे एक्सटेंड जर केला, हा असा वाढवला, तर इथे जो अँगल होईल हा पॉईंट आहे तुमचा T आणि हा अँगल येईल तुमचा 100 डिग्री. आलं लक्षात? आता आपल्याला X, Y आणि Z हे अँगल शोधायचे. काय शोधायचे? X, Y, Z. मग आता सोल्युशनमध्ये येऊ आपण. सोल्युशन उदाहरण आहे तुमच्याकडे, आकृतीतही दिसते, पुस्तकातही पहा. आता या ठिकाणी जर पाहिलं तर पहिला अँगल आपल्याला हे 3 अँगल शोधायचे. मग मला सांगा, हा जो बाह्य अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल काय करतात? हे लिनियर पेअर ऑफ अँगल्स. मग लिनियर पेअर ऑफ अँगल्सची सम किती असते? 180 डिग्री. देअरफॉर इथे आपण लिहू M अँगल TEN प्लस M अँगल NEM इक्वल टू 180 डिग्री. आणि रिझन काय लिहायचं? सप्लिमेंटरी अँगल लिहा किंवा लिनियर पेअर ऑफ अँगल्स. म्हणजे सम ऑफ लिनियर पेअर ऑफ अँगल इज 180 डिग्री. झालं. मग आता किमती टाकू. TEN किती आहे तुमचा? TEN हा 100 दिलेला आहे, 100 डिग्री, प्लस NEM किती दिलेला आहे? Y डिग्री. देअरफॉर 180 डिग्री. देअरफॉर Y डिग्री इक्वल टू 180 डिग्री. आता 100 इकडे प्लस आहे, तिकडे काय होतील? मायनस होतील. देअरफॉर Y डिग्री इक्वल टू 80 डिग्री. एक निघाला, XYZ मधला Y काढला. आता आपण दुसरा अँगल शोधू. ही सुद्धा काय आहे तुमची? लिनियर पेअर ऑफ अँगल आहे, रेषीय जोडीतील कोण आहे. देअरफॉर M अँगल याला म्हणू आपण EMN प्लस M अँगल EMR इक्वल टू 180 डिग्री. रिझन तेच आहे, लिनियर पेअर्स. काय ते? रेषीय जोडीतले कोण आहेत. आता किमती टाका. EMN म्हणजे हा झेड आहे, झेड डिग्री, प्लस EMR किती आहे? 40 डिग्री, 180 डिग्री. झेड डिग्री इक्वल टू 180 डिग्री मायनस 140 डिग्री. देअरफॉर झेड डिग्री इक्वल टू 40 डिग्री. किती आला? हा 40 अंशाचा आला. आता राहिला X. आता हा जर ट्रँगल असेल, मग म्हणा इन ट्रँगल NEM इथे प्रॉपर्टी लिहा. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रँगल इज 180. त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज 180 अंश असते. देअरफॉर X प्लस Y प्लस Z, X प्लस Y प्लस Z इक्वल टू 180 डिग्री. आता आपण Y शोधलाय आणि Z शोधलाय, बरोबर. म्हणजे आपल्याला X माहिती नाही. X डिग्री प्लस Y किती आहे? 80 डिग्री, प्लस Z किती आहे? 40 डिग्री. देअरफॉर 180 डिग्री. देअरफॉर X डिग्री प्लस यांची बेरीज करून घ्या, 120 डिग्री, 180 डिग्री. म्हणजे X डिग्री इक्वल टू 180. आता 120 इकडे प्लस आहेत बरोबर चिन्हाच्या, तिकडे गेले तर काय होतील? ते मायनस होतील. देअरफॉर X डिग्री इक्वल टू
60 डिग्री. आता आपण सगळे अँगल शोधले. देअरफॉर आन्सर लिहायचं फाइंड द व्हॅल्यू ऑफ x equal to 60 degree, y equal to 80 degree and z equal to 40 degree. पहा यांची बेरीज 180 आली पाहिजे. या पद्धतीने आपण काय करू, हे उदाहरणं सोडवायचे. ठीक आहे. पुढच्या वेळेस 6, 7, 8, 9, 10 एवढी उदाहरणं सोडवू. आपण आत्तापर्यंत 5 उदाहरणं सोडवलीत. आता दुसऱ्या वेळेस 5 उदाहरणं सोडू. ठीक आहे. तिथे थांबू.